नुकतंच ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते आदरणीय उद्योगपती सदाशिवजी पाटील साहेब यांचे आपण सन्मान करूयात. मी साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यानंतर आपण सन्मान करूयात 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष दातिलेचे उद्योगपती प्रमोदजी मडवी साहेब यांचा आपण सन्मान करू आणि त्यानंतर मानगावचे आदरणीय उद्योगपती मुरली शेठ मात्रे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या प्रमोदजी मडवी साहेब 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना उपाध्यक्ष आणि उद्योगपती मुरली शेठ मात्रे मानपाडा. चला चला मॅच सुरू करा लगेच. यानंतर रेग्युलरची फर्स्ट सेमीफायनल होईल. जुनी डोंबिवली आणि उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे टॉससाठी. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. थँक्यू सो मच बाळू पाटील सर. पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय पिंपादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आणि श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित पिंपादेवी चषक 2025 सेकंड सेमीफायनल 40+ फॉर्मॅट. एज आहे मागे कॅच ड्रॉप. शांतीनाथला जीवनदान. मागच्या 3 मॅचेस मध्ये धुमाकूळ ज्याने घातलाय ॲज अ बॅटर त्या शांतीनाथले इथे जीवनदान ज्याने एक अर्धशतक झळकावलंय. सो पहिल्याच बॉलवरती चान्स होती. सचिनने ती चान्स क्रिएट केली होती मात्र विकेट किपरने चुकी केली आहे. ऍक्शन दी प्ले मध्ये ओव्हर द विकेटने बॉल यावेळेला आत येत होता. इनर एज होती. थोडासा कठीण झेल होता. आतली जेव्हा कडा लागते विकेट किपरसाठी जरूर कॅच हार्ड असते. पुढे आले बॉलर्स बॅक मिड ऑनला. फिल्डर चेस करून बॉल चालला मागे. काऊ फेस कडे फिल्डर येतोय फार वेगाने मात्र त्याच्या वाक्याबाहेर. तुर्भे संघासाठी येणारा पहिला चौकार. धन्यवाद इसे. या दरम्यान सुनील ठाकूर साहेबांचं आगमन झालं. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुनील ठाकूर साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. O2 करंकान. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 10. पूल खेळण्यात आला स्टँड and delivered long on हवाई यात्रेसाठी. once again wicket.
पुन्हा फुल केल्या पण यावेळेला असं वाटतंय फसलाय फटका. ओहो वॉट कॅच. किशोर हम शोर नहीं करते सीधा शिकार करते. पहिली विकेट 16 का तो रुपये 40+ ला. पण तो बॉल बरोबर हातात बसलेला आहे. 16 पहिली विकेट जी फार महत्वपूर्ण होती. पहिल्या बॉलवरती सचिनने ती चान्स दिलीच होती मात्र विकेट किपरने तेव्हा चुकी केली होती. शेवटच्या बॉलवरती सचिनने जाता जाता विकेट पुन्हा एकदा मिळवून दिले आणि मैदानात नितीनचं आगमन. नाव आपल्याला पाहायला मिळतं 16 आकड्यावरती. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आहे जे आता कंप्लीट झालेलं आहे. 16 for 1 सेकंड ओव्हरला होती सुरुवात. आनंद मात्रे यांना आपण पाहतोय. सोळा धावा फलकावरती सध्या आपण पाहतो. लास्ट मॅच मध्ये संदपच्या मधुकर पाटीलने काय सामना जिंकून दिला. असं वाटत होतं की संदप मात्र पराभवाच्या छायेमध्ये उभे. तिथून त्या मॅचला त्याने आणलं आणि त्याने जिंकून दिलं. फुल लेंथ बॉल आउटसाइड हेल्दी एज घेऊन बॉल चाललाय. शॉट थर्ड मॅनला मात्र पूर्णपणे नितीनचा नकार आपल्याला पाहायला मिळालाय. एका धावेच्या साह्याने धावसंख्येचा सध्याचा आपण आकडा बघितला तर तो एकही धाव आली नाही. डॉट बॉल आहे. 16 धावा. सध्याचा स्कोर. पहिला बॉल डॉट आलाय. आनंद मात्रे फुल लेंथ वन्स अगेन बॉलर्स बॅक. लॉंगॉनला सचिन आहेत फार वेगाने बॉलवरती चालले. फिल्डिंग चांगली थ्रो चांगला आहे आणि इथे एकच धाव. रेग्युलरच्या देखील 2 सेमी फायनल आपल्या समोर असतील. एका बाजूला आपण पाहणार आहोत उंबारली विरुद्ध जुनो डोंबिवली जी फर्स्ट सेमी फायनल असेल आणि त्याचबरोबर आणि दुसऱ्या सेमी फायनल मध्ये सोनारपाडा आणि वाडेकर. फुल लेंथ बॉल वन्स अगेन एज आहे. पॉइंटला बॉल वळलाय. फिल्डर मात्र त्याच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोमॉस ऑन 19. 19 धावा धावफलकावरती. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांची काही क्षणागोदर या मंचावरती उपस्थिती आपण बघितली. राजकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतलेले व्यक्तिमत्व गेल्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेला भेट देत असताना आपण बघितलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हर फटका फसलाय. पोहोचलाय. चांगला प्रयत्न होता मात्र कॅच ड्रॉप. 2 धावा इथे सहजरित्या मिळतात. 2च्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 21. 21 धावा सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड सेमी फायनल आपण एन्जॉय करत आहोत. शिरगाव विरुद्ध तुर्बे 40+ फॉर्मॅट. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी गिरिजा माता जुनो डोंबिवली. यानंतर मात्र आपल्याला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर रेग्युलरची सेमी फायनल. रेडीला टीम कुठे आहेत आपल्या? 2 एक्झिबिशन मॅचच्या दोन्ही टीम्स मंचा समोर या लवकरात लवकर. जी आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटची सेमी फायनल पाहायला मिळणार. एका बाजूला कॅप्टन ऑफ गावदेवी गिरिजा माता जुनो डोंबिवली तुषार पाटील आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीचे कॅप्टन प्रेम भोईर. बॅट स्विंग चांगला आहे. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. 2 षटकांचा काही संपलाय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या तर या षटकामध्ये आल्या त्या फक्त 6 धावा आणि ओव्हरऑल टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 22. 22 धावा जी सेकंड सेमी फायनल रेग्युलर फॉर्मॅटची तुमच्या समोर असेल ती लकी अँड ओव्हल 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट ध्रुव एंटरप्राइजेस RM11 सोनार पाडामध्ये. एका बाजूला अतुल भोईर तर दुसऱ्या बाजूला मोल पाटील. जबरदस्त ग्राफिक्स आहेत. डिझाईन बाय आतिश फराड. थँक्स टू आतिश. प्रेक्षणीय मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये जे कोणी खेळणार आहेत आमचे
दोन्ही टीम्स लवकरात लवकर मंचा समोर या. 22 खेळाडू इथे रेडी नसतील तर ती मॅच कॅन्सल करण्यात येईल. लवकर. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा सांगेन नेक्स्ट मॅच एक्झिबिशन मॅच आहे. दोन्ही टीमचे खेळाडू लवकरात लवकर मंचा समोर या. ऑन साइडला ग्लान्स केला बॉलला. गॅप मध्ये बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेस मोठी आहे. बॉल चाललाय. फिल्डर येतोय. स्टॉप करण्यात तर आलंय. शेवटच्या क्षणाला थोडासा वेळ घेतला. थर्डचा कॉल आहे अजयचा आणि तो पोहोचला देखील. नॉस रॅकेटला चान्स घेतला. डेरेकिटला काम तमाम होतं पण डेरेकिट हुकलंय आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 3 धावांच्या साह्याने धावासंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25. 2024-25 संग्राम फार मोठं आपल्याला पाहायला मिळतं. अशोकजी निघूच्या स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. मुरबाड मध्ये दानिवलीच्या देखील आदर्श चषकाला सुरुवात झालेली आहे. प्रहार चषक सुरू पुण्याला. सुप्रीमो मुंबईचं. ऑन साइडला टॉपेज ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि ते कॅच व्यवस्थित येते. विकेट. 25ला 2. तुर्भे. नाईट स्पर्धा म्हटली की आता ते आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठे असू द्या रंगनाथ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला रंगनाथ पाटील यांचा डान्स देखील एन्जॉय करता येईल. विकेट दुसरी आले 25ला. रोशन नवीन बॅटर. ऑन साइडला पिकअप शॉट मिड विकेट कडे. पहिला बाउन्स वरती कव्हर केलाय त्यांनी. मिळत असताना आपण पाहतोय ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या सध्या आपण जर बघितली तर ती 26. 26 वरती धाव फलक. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल अजूनही बाकी त्या षटकातील 3. ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती ताटी. तीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी. स्ट्रेट बॅट. व्हॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यांचा सन्मान करत आहे. मी मंगेश यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मुरली म्हात्रे उद्योजक यांचा सन्मान करायचा आहे. मुरली म्हात्रे या. यांचा देखील सन्मान केला जातोय. महाराजांच्या आपण तर सुबक प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. मुरली म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. मुरली म्हात्रे यांचा सन्मान होताना आपल्या मुख्य व्यासपीठावर पुन्हा उचललाय बॉलला. गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. आदरणीय
40 धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. 7 बॉलमध्ये 22 नितीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. चला आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एक्झिबिशन मॅचचे खेळाडू अजूनही तुम्ही आला नाही. एक्झिबिशन मॅच दोन्ही टीम्स मंचासमोर या लवकर. कॅप्टन मंचावरती या टॉस साठी आणि दोन्ही टीम्सला विनंती आहे तुम्ही मंचासमोर येऊन थांबा. 4th ओव्हरला होती सुरुवात. लास्ट ओव्हर मध्ये आलं ते दिनेश. ऑन साइडला टर्न करायचं होतं मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल पहिला आला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने विथ द अँगल. ऑफ स्टंपला बॉल पडलाय, फार जवळून गेलाय मात्र स्टंपलाही लागला नाही आणि बॉल आणि बॅटचाही कॉन्टॅक्ट झाला नाही. चाळीस वरती सध्याचा धावफलक. 5 बॉल साठी अजूनही बाकी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. समोर उचललाय, बॉल निघालाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. जे दोघे कॅप्टन आहेत टॉस साठी लवकर. एका बाजूला श्री बालाजी मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला जय पिंपळादेवी क्रिकेट संघ. एक्झिबिशन मॅच मध्ये या दोन्ही टीम्स ना आपण पाहणार आहोत. मैदानाचा जो सामना सुरू आहे तिथे पडते रनआउटची विकेट. तिसरा धक्का दुर्मिळला. चला नवीन बॅटर तुम्हाला लवकरात लवकर जायचंय. बॉल अजूनही बाकी आहेत या डावामधले 3 आणि धावा सध्या तुर्बे टीमच्या आहेत 47. नवीन बॅटर येतात जितू शेळके. स्लाइस करायचं होतं बॉलला. थर्ड मॅन स्टॉप तर करू शकला नाही मात्र वेग थोडासा कमी केला. पुन्हा उचलून थ्रो करतील. डबलचा कॉल आहे आणि इथे 2 धावा. 2 ला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. वाईटच्या 4. येस अंपायर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला वेस्टर्न नो बॉल साठी. हे आपण चेक करूया.
तिसरे पंच. या रमेश म्हात्रे सरांचं आगमन होतं, त्यांचे सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम. डिपिंग फुल टॉस होता. सो इट इज फेअर डिलिव्हरी. येस, वाईड होता बॉल. वाईडच्या 4 धावा आलेल्या लास्ट बॉल वरती. इथे डॉट बॉल आलाय आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 51 ओव्हर द विकेट. समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे, मात्र त्याचा वरतून षटकार. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. सत्तावन्न धावात. शेवटचा एक बॉल आपल्याला अजूनही पाहायला मिळतो या डावामधला. नितीनची शॉर्ट बट एक्सप्लोसिव्ह इनिंग आहे, कारण 9 बॉल 28 धावा आतापर्यंत आल्यात. पोल केला डीप मध्ये, फिल्डर आहे मागे. पहिल्या बाउन्स वरती ते कव्हर करतात. एक धाव तोपर्यंत पूर्ण केले. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो चुकीच्या एंडला केलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. तर अशा पद्धतीने डाव संपलाय पहिला. सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. शेगावच्या विरुद्ध तुर्मेने बनवल्या त्या 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट ठेवलंय शेगाव 40+ संघासमोर. इट्स ओट टॉस बॉक्स एक्झिबिशन मॅचचा टॉस. या सागर वजे आणि वरुण वजे दोघे कर्णधार. सागर वजे आणि वरुण वजे आलेत का? सागर या. 8 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही मिळून 8 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. मुरलीधर म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण या, आपल्या शुभाचे टॉस होईल. जय पिंपळादेवी चषक किंवा श्री बालाजी मित्रमंडळ तुम्हाला कॉल करायचे. 4 ओव्हरची मॅच म्हणजे दोन्ही इनिंग मिळून 8 ओव्हर होतील. बालाजी मित्रमंडळ असं कॉल केला आणि जय पिंपळादेवी आलेले. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वरुणने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅच मध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सिल 40+ संघ कशा प्रकारे धावांचा पाठला करूया ऐकण्यासाठी बाळू पाटील यांच्याकडे धन्यवाद. नितीन, पुण्याला आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित आपण पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 20-25 दमदार आपण आयोजन पाहतोय. कारण 60ची गरज आहे 24 चेंडू मध्ये, म्हणजे 15च्या सरासरी धावा करायच्या आहेत मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. या अगोदर आपण तर संदर्भ संघाने आपण तर धावा चेस केल्या होत्या.
तर इथून 60 धावा चेस होतील तर बॅटिंग देखील चांगली शिवकडे तकदीर आहे, आपण तर दिनेश आहे, किशोर आहे, सुगंध आहे, सचिन देखील एक चांगला बॅटर आहे या संघाकडे, संदीप अलिमकर देखील एक चांगला बॅटर आहे. म्हणजे धावसंख्या पार होऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. एक्झिबिशन मॅच सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र कोणत्या संघामध्ये बॅट तर त्यांच्यापेक्षा मोठी आहे. सोमनाथ भोईर, क्या बात है. साठ धावांचं लक्ष्य, सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. सचिन आणि किशोर सारखा जर बॅटर मैदानात थांबला तर धावा तो सहजतेने पार करू शकते. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. तर सिलपोटी प्लस संघाला 60 धावांची गरज आहे. चला जुना चेंडू घ्यायचा आहे. अशोक पाटील यानंतर रेग्युलरची मॅच देखील असणार आहे. झुंडुंबोली विपक्ष बार्लीमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहणार आहोत. वाडेघर विपक्ष मॅच असेल ती आपण बघितली तर जबरदस्त मॅच बघायला सोनारपाडामध्ये मॅच असणार आहे. सलामीची जोडी सचिन आणि आपण पाहू शकता किशोर. सुनील गोलंदाजी मार्कवर येतोय. आज आपण तर शांतीनाथने चांगली बॅटिंग केली, त्याच्याकडून एक जीवदार मिळाला होता पण त्याला त्याचा फायदा उचलला नाहीये. सुनील पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक घेऊन येतोय. 60ची गरज आहे. 15च्या सरासरी धावा करायच्या आहेत. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता. सुनील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला किशोरकडे प्रचंड गुणवत्ता आहे. किशोर अलिमकर सारखा जर बॅटर थांबला तर 60 डावात सहजतेने चेस करेल. सुनील तर किशोर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा हुक करायचा होता यावेळेला. चेंडू वेगाने चालला पण तर पहिली क्षेत्ररक्षण वेगाने आला. चेंडूला थांबवतोय. 10 मिनिटे खातं उघडलं. ते किशोरचं खातं उघडलं जातंय शिवपोटी प्लस संघाचं. हा चेंडू चांगला होता. बॅटरमधून निघून जातो यावेळेला. इथे विकेट मिळाला असता. सचिन बघितलं तर थोडस घाई करतो. किशोरने त्याला नगारचा कॉल दिला होता. 60 धावा करायच्या. सुनील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्यांनी अप्रतिम फेकले आहेत. किशोर तेच सांगतायत की जरी पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही पण नंतर देखील आपण धावा करू शकतोय. अशोक पाटील 18 चेंडू मध्ये जर 40-45 धावा करायच्या असतील तरी पण करू शकतो. शिवपुटी प्लस संघाकडे इतकी चांगली बॅटिंग आहे पण गोलंदाजी देखील तितकी चांगली तुर्बे संघाकडे. सुनील पुन्हा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक घेऊन खोनीगाव एंड कडून. हो हा चेंडू काय एष्टिरक्षण बघायला मिळालं बघा. खूप चांगलं एष्टिरक्षण. पंच वाईटची खून करतात काय हरकत नाही. वाईट चेंडू पण एष्टिरक्षण बघा ना. कलेक्टिंग काय जबरदस्त आहे त्यांच्या पाठीमागे. जैन पाटील एक जैन पाटील बघितले तर आमचे आपण तर ठाण्याचे एक जबरदस्त पंच. हो लॉफ केलाय. टायमिंग चांगलं झालंय का? हो का पायचा इथून षटकार येतोय का? आणि पंचांचा इशारा काय तो पायचा यावेळेला. टायमिंग बेमिसाल. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू 8. पुणेगाव साईडला टर्न केला यावेळेला. षटक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतोय. 1 धावी ते कंप्लीट केले. धावसंख्या दाखल करते 9 धावा. अशोक पाटील 15च्या सरासरी धावा करायच्या. चेंडू बाकीत अजूनही जर विचार केला 2 या 2 चेंडू मध्ये किशोर अलिमकरला एकात मोठा फटका मारावाच लागणार आहेत. जर सरासरी आपण तर राहायचं असेल तर
हा चेंडू यावेळेला पण तर वेल लेप केलाय. पंच वाईट चिखून करतायत. जे प्रेक्षक बघा कोणी सराव करतो त्यांना विनंती सराव करू नका तिथे समोर. यस नितीन. याच दरम्यान आपण पाहतोय शिल 40 प्लस संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय प्रेमनाथ अलीमकर यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. माऊली स्पोर्ट शिलगाव 40 प्लस संघाचे पुरस्कर्ते प्रेमनाथ अलीमकर यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओटो बालू पाटील प्रेमनाथ आले आहेत आणि त्यांचं स्वागत किशोरने बघा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. चौदा धावा दाखल करते पाहू शकतो. सुनील पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. किशोर अलीमकर चांगला चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करत होता. एकदा कंप्लीट केलं ते थोडासा डायवर्ट होतो चेंडू पण तिथे आपण बॅकिंग लगेच दिले तर धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता. या वेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पाटील जी सरासरी पाहिजे होती ती राखली आपण तर माऊली 11 शी 40 प्लस संघाने 15 धावा दाखल करते आल्या आहेत. एक्झिबिशन मॅच देखील अशोक पाटील किती ओव्हरची ते मला सांगायचं लगेच. तो उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 45 ची गरज. अशोक पाटील होतील 45 धावा. खरं किशोर सारखा बॅटर आहे मैदानावर. सचिन देखील त्याच्या मार्फतून षटकार आलाय. तर मनपाडाचे आपण तर मेजर आपण तर कदम मेजर साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज आपण पाहू शकतो या वेळेला संजय पाटील येतोय उंबारली गाव ऐन कडून. चेंडू वेल्लेप केला. यष्टीरक्षक बीट होतो. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का आता इथून कर देत आहेत बघा. आमच्या व्यासपीठासमोर जे खेळाडू पुन्हा येतात त्यांना विनंती करतो पंच वाईट चिकून करतात. प्रॅक्टिस करू नका मित्रांनो. जर मैदानात चेंडू गेला तर बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच मैदानात जायचंय. तर महेश भोईर मनपाडा उद्योजक यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तिसरे पंच देखील मैदानात जात आहेत. आपण रणजित ठाणगे जात आहेत. संजय पायचा तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. 1+1 धावा तर आल्या. 17 धावा आल्या म्हणजे अशोक पटेल समीकरण बदललंय. येणारे 18 चेंडू आणि 43 ची गरज आहे. तर पक्ष आपण तर 40 प्लस मध्ये मॅच आपण पाहतोय. जरी शांतीनाथ आपण तर लवकर बाद झाला पण इतर बॅटरांनी चांगली बॅटिंग करून 59 धावा उभारल्या. 7चं लक्ष ठेवलंय. संजय पण गोलंदाजी मार्कवर उंबरली गाव एंड करून राईट आर्म ओव्हर द किनारा मारा घेतो. स्ट्रायकला सचिनला आपण पाहू शकता. चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद होतोय. तो आनंद ठाणगे साहेबांचा व्यासपीठावर आगमन. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिनेश काठे येतो गोलंदाज आपण तर यावेळेला नवीन बॅटर मैदानावर. कारण विकेट गेला आपण तर सचिनने हेलिकॉप्टर उडवलं होतं पण लँड झाला नाही. आपण तर मैदानाच्या बाहेर मैदानातच तो लँड झाला. खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होतोय. संजयला यश मिळालंय. संजय पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला दिनेशला आपण पाहतो. डावखुरे बॅटर आहेत पण इथून कशा प्रकारे दिनेश बॅटिंग करतोय. कारण ज्याप्रमाणे ज्याने बॅटिंग केली ते आपण त्या बेतोडीच्या मैदानावर सप्रा मैदानावर तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. माताडी चषक मध्ये जी बॅटिंग केली तीच बॅटिंग आज पुन्हा एकदा करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तो यावेळेला. एक बॅकआउट पॉइंटला 160 पिच पॉइंटला
शॉर्ट प्लेनचा चेंडू पूल केला यावेळेला, पाठवलं चेंडूला यावेळेला, पण तर पंचांचा इशारा काय ते पाहायचं. स्कोअर लाईन मिडविकेटच्या मधून चेंडू सीमारच्या बाहेर, षटकार. षटकाराने खातं करतो संजय पुणे गोलंदाजी मार्कवर. पुण्याचा शॉर्ट प्लेनचा चेंडू होता यावेळेला, व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू, अन्यथा अजून अशोक पाटील एक मोठा फटका बघायला मिळाला असता. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 24 धावा, 24 धावा धावफलकातील लागल्या आहेत. संजय गोलंदाजी मार्कवर टाकला. किशोरला आपण पाहू शकता सलामीचा बॅटर, ज्याने आपण बघितलं तर आतापर्यंत 6 धावा कुठल्या आहेत. 3 चेंडू मध्ये संजय गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट प्लेनचा चेंडू टाकला तर पण दिनेशला त्याचा फायदा उचलता आला नाहीये. अशोक पाटील 24 धावा झाल्या आहेत 1.3 चेंडू मध्ये, जे अशोक पाटील 9 चेंडू मध्ये 24 आले आहेत. धावसंख्या तर चांगली उभारली. अजून 3 चेंडू मध्ये जर आल्या धावा. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला लॉंगरला, तसे मिसफील्ड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. दिनेशने कॉल दिलाय, 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते 26 धावा. शील्ड आपण तर माऊली 11 शील्ड 40+ संघ सहज मॅच सोडणार नाहीये, कारण का अशोक पाटील हा संघ देखील लढवय्या वृत्तीचा संघ आहे, त्यासाठी हा संघ जाणला जातोय. संजय शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाही चेंडू. एक धावी ते कंप्लीट केले ते बघा. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आला, अन्यथा फाईन लेगच्या क्षेत्राच्या डोक्यावर चेंडू निघाला होता. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल कधी 26 धावा आपण पाहू शकता. एकने कंप्लीट केले ते 27 धावा. 27 धावा आपण पाहू शकता. 26 होता, त्यामध्ये 1 धाव ऍड होते. अशोक पाटील ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं. जर तुम्हाला सरासरीने आपण तर जी सरासरी पाहिजे ती राखायची असेल तर इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. संजय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड तिकडे मारक होतो. शॉर्ट प्लेनचा चेंडू पूल केला यावेळेला, चेंडू हवेमध्ये यावेळेला मिस टाइम शॉट होता. 1 धाव कंप्लीट केली आहे. बॅकिंग येते 2 धावा इथून आपण तर कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29. अशोक पाटील उर्वरित समीकरण, येणारे 12 चेंडू आणि 31 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, कारण दिनेश काटे आणि किशोर आपण आता अलीमकर हे 2 लढवय्या वृत्तीचे खेळाडू मैदानात आहेत, त्यामुळे ते सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. मॅच संपली नाहीये, खेळाडू जलपान करतायत. जाऊया डीजे मास्टरकडून, त्याच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. आमचे मुख्य व्यासपीठ आपण बघितले तर क्षणचित्र टिपले जात आहे. देवेंद्र वजे बघा, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. संजय वजेच्या चेहऱ्यावरती थोडस नाराजी दिसते, कारण अजूनही त्यांना माहिती मॅच संपली नाहीये. एकनाथला देखील आपण पाहू शकता, एकनाथ भोईर आपण पाहू शकता. निलेश वजे, रमेश म्हात्रे देखील आपण पाहू शकता. संपूर्ण आपण मॅनेजमेंट कमिटी, ग्रामस्थ मंडळ, गोल्डन मॅन संतोष वजेने सांगितलं की बळबटील ही स्पर्धा यशस्वी करायची आहे, म्हणजे त्याच्यासाठी काय झालं तरी चालेल, पण स्पर्धा यशस्वी करायची. मंगेशची देखील मुलाची साथ आहे. अशोक ठाकूर थोडीसं का नाराज दिसतात, चिंता का दिसते चेहऱ्यावरती. चिंता नका करू, आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊ थोड्या टायमाने. संजय देखील काहीतरी मला वाटतं विशालची बातचीत करतायत. संजय बघा ना, असं वाटतंय कोणीतरी कॅरिबियन खेळाडू बातचीत करतो विशाल बरोबर. येणारे आपण तर 12 चेंडू 31 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. किरण गोलंदाजी मार्कवर. हिरण पाटील नाही, काल हिरणने देखील चांगलं षटक हाताळलं होतं, तो हिरण आलाय. 12 चेंडू 31. अशोक पाटील मॅच संपली नाहीये, कधी काही होऊ शकतंय, कारण शिव संघ जाणतो की कसं पलटवार करायचं. संघाचे पुरस्कर्ते आपण आता प्रेमनाथ अलीमकर देखील व्यासपीठावर आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया आपण. हिरण गोलंदाजी मार्कवर. चेंडू फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड. यावेळेला चेंडू चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा कंप्लीट केल्या पाहिजेत. तिसरी नकार देत, कारण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या असते, तिसरी झाली असती. तेच सांगतात किशोर कदाचित दिनेशला की वेगाने धावायचं आहे. समीकरण बदलतात. आता येणारे आपण बघितलं तर 11 चेंडू 29 ची गरज आहे. मॅच संपली नाही. अशोक पाटील मॅच मला वाटतं शेवटच्या आपण चेंडूपर्यंत जाईल.
हिरेन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आहेत. लेफ्ट ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू मिडू केला चाललाय क्षेत्ररक्षकाला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू 28 ची गरज आहे. अशोक पटेल काय मैदानावर संघर्ष चाललाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ मैदान सोडायला तयार नाहीयेत. खरं त्यांना माहितीये आपण त्या पिंपळा देवी चषकची ट्रॉफी उचलायची असेल तर इथून मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर डावखुरा बॅटर दिनेश आलाय. गोलंदाज इरेन आपण तर डावखुरा गोलंदाज आहे. त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. आता ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये भरपूर मोठी गॅप आहे. चेंडू बॅटची आतली कडाट. चांगली गोलंदाजी बघायला म्हणते. एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकता 33. समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू 27 ची गरज आहे. 27 धावा. अशोक पाटील ह्या 3 चेंडू मध्ये आता मोठे पटके मारावे लागणार आहे जर मॅच मध्ये सामन्यामध्ये अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर. माऊली 11 40+ संघाला तर किशोरला माहिती आहे कशा प्रकारे इथून बॅटिंग करायची आहे. तर गोलंदाजी हिरेन खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड. एक धाव कंप्लीट केली आहे. पायच्या दुसरी होते का? नकार दिलाय. यावेळेला एकच धाव. धावसंख्या धावफलकात 34. येणारे आपण बेहतर 8 चेंडू 26 ची गरज आहे. का मॅच रंगले बघा. हिरेन काय गोलंदाजी करतो. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेत. फक्त 5 धावा दिल्या आहेत. लाजवाब कमबॅक बघायला मिळालंय. अशोक पटेल आता इथून मोठे पटके मारावेत लागणार. हे 2 चेंडू मध्ये ना काहीतरी करावं लागणार. दिनेश काटेकडे स्ट्राईक आहे. गुणवत्ता आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, अनुभव आहे. हिरेन कोणी गावेंकडे लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू उंच गेला. यावेळेला फटका हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. बॅटर बॅट. समीकरण बदलतं आता. येणारे 7 चेंडू आणि आपण इथं 26 ची गरज आहे. दरम्यान चिंचपाडाचे उद्योगपती आदरणीय जयेंद्र शेठ बोडके यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्याद्वारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रथमताच आपल्याला मोफत प्रवेश फ्री असणारी जी स्पर्धा पाहायला मिळाली आणि जवळपास 1 लाख रुपयांचं कॅश प्राईज ज्या स्पर्धेमध्ये देण्यात आलं. मालिकावीर साडी बाईक ज्या स्पर्धेमध्ये देण्यात आली आणि 1 रुपया 40च्या 40 संघांना मोफत प्रवेश दिला गेला होता. असे दानशूर दाते आदरणीय उद्योगपती जयेंद्र शेठ बोडके चिंचपाडा आगमन सुस्वागतम. हा चेंडू हवेमध्ये यावेळेला स्क्वेअर लेगला डीप मधनं क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट केली. बच्चा 2 होत आहेत का इथे? 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 36 धावा. येणारे 6 चेंडू आणि आपण इथं 24 ची गरज आहे. या षटकात फक्त आणि फक्त धावातल्या हिरेने आपण इथं 7 धावा दिल्या. एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवलंय. अशोक पटेल आपण इथं 24 धावा करण्यामध्ये 4 मोठे फटके मारावे लागणार. 4 षटकार मारावे लागले होतील. 24 धावा होऊ शकतात या मैदानावर. काही अवघड नाहीयेत. पण आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो यावर सामन्याचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून आहे. डीजे मार्कवर शिवा आल्यात. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता किशोर. आता जे काय करायचं किशोरला, जे मधूने केलं ना ते किशोरला करायचं. आता ह्या यांनी धावा येऊ शकतायत. काल 8 धावा देखील डिपेंड केल्या होत्या शिवाने. तो शिवा आता पाहायचा इथून संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचवतो का पाहिजे. किशोर आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचवतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू तर हुक करायचा होता. यावेळेला टायमिंग चांगलं होत नाही. चेंडू चालला यावेळेला फाईन लेग सीमारेषाकडे. हळूहळू पाठलाग केला होता पण चेंडू वेगाने यावेळेला सीमारेषा पार. चौकार.
गरज आहे. चेंडू यावेळेला चेंज अप पेस होता, गती परिवर्तन होता, लवकर शॉर्ट सिलेक्शन केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. शिवा चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. चौकार आल्यानंतर मॅच संपली नाही अजूनही. 4 चेंडू 20. चेंडू फटका चांगला ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाला थांबवण्यात यश मिळवलंय. हिरण आले होते, त्याने चेंडू थांबवलाय. आता समीकरण बदलतंय. अशोक पटेल येणारे आपण बघितलं चेंडू बाकी एकूण 2 धावा आल्या. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 42-18 ची गरज आहे. चेंडू बाकेत अशोक पटेल इथून विचार केला तर 3 षटकार मारावे लागणार आहेत. शिवा चांगली गोलंदाजी करतोय. काल त्याने 8 धावांचं संरक्षण केलं तर या धावा त्याकडे भरपूर होत्या. 9 धावांचं संरक्षण केलं. डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. झेल होतं का पाहिजे झेल ड्रॉप नाही तर फक्त औपचारिकता उरली आहे. तर 2 चेंडू 17 ची गरज आहे. दोन चेंडू आणि 17 ची गरज आहे. फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. शिवा खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. आता फक्त 1 चेंडूची औपचारिकता पूर्ण करायचे. शांतीनाथ जॉर्ज बॅटिंग मध्ये अपयशी ठरला, पण इतर बॅटरनी चांगली बॅटिंग केली. 59 धावा उभारल्या आणि त्या डिफेन्स देखील करण्यात आता त्यांना यश मिळेल. 17 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू नवीन बॅटरचा तकदीर येतोय. शेगावचे हेमंत पावशे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उद्योजक आहेत. थोडस आता संघ पराभूत होतो त्यामुळे ते देखील मैदानाच्या दिशेने आता घराकडे वाटचाल करतायत. असे आपण आता सपोर्टर असतात की आपला संघ जेव्हा जेव्हा पराभूत होतो ते लगेच नाराज होतात. पण मित्रांमध्ये क्रिकेट आहे. एक कोणतरी जिंकणार संघ, एक कोणतरी हारणार. शिवा गोलंदाजी मार्कॉस टाकला तकदीर. डॉट चेंडूची समाप्ती आणि अशा तऱ्हेने आपण तुर्बे 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. त्यांची फाईट असणार ती संघ 40+ संघाबरोबर. या सामन्याचा मान मॅच